नमस्कार, मी सीमाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक तांदळाची खीर। इथे मी घेतला आहे अर्धी वाटी तांदूळ। आता मी तो धुवून घेणार आहे। इथे आपण तांदूळ धुवून घेतला आहे, यातलं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत। आपण आता इथे तांदूळ बारीक करून घेतलेला आहे। आता हा आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत। हे साधारणतः रवाच टेक्स्चर ठेवायचं आहे, खूप बारीकही करायचं नाही आणि जाडही ठेवायचं नाही। इथे आपण बारीक करून घेतलेला तांदूळ छान असा तुपात परतून घेतलेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। इथे आपण तुपात ड्रायफ्रुट्स भाजून घेतोय। दुधाला इथे उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण बारीक केलेला तांदूळ घालून घेणार आहोत। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि ह्याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे। ह्याला साधारणतः 10 ते 15 मिनिट लागतात तांदूळ शिजायला। हे मी 15 मिनिट शिजवून घेतलेलं आहे। ह्यामध्ये आपण आता घालणार आहोत खोबऱ्याचा चव। आपण पाहू शकता तांदूळ छान असा शिजलेला आहे। यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत। तुम्हाला ज्या प्रमाणात हवे आहे त्या प्रमाणात साखर घाला। इथे मी आता ड्रायफ्रुट्स घालून घेत आहे आणि वेलची लास्टला घालायची आहे। छान असं घालून घ्यायचं याला। तुम्ही पाहू शकता आपली खीर छान अशी गाढसर झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। हे आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊ।